पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरसह महाराष्ट्र आणि देशभरात झालेल्या विकासावर चर्चा करत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ या संवाद कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या भेटी घेतल्या। ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या भोवती असलेल्या तलावालगतच्या वॉकिंग ट्रॅकवर हा कार्यक्रम झाला। यावेळी सकाळी फिरायला आलेल्या सोलापूरकरांशी आमदार राम सातपुते यांनी संवाद साधत चर्चा केली। तसेच सोलापूरच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली। नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची भरभरून प्रशंसा करत संपूर्ण सोलापूरकर मोठ्या ताकदीने भाजप आणि महायुतीच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले। यावेळी अनेक तरुण, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत आमदार राम सातपुते यांनी सोलापूरकरांना विकासाची हमी दिली। यावेळी आमदार राम सातपुते म्हणाले, सोलापुरात आयटी पार्क आणणे, सोलापूरकरांना दररोज पाणी देणे, युवकांना सोलापुरातच नोकऱ्या मिळवून देणे, गारमेंट पार्क, वर्ल्ड एक्झिबिशन सेंटर, MIDCतील सुविधा, व्यापाऱ्यांसाठी सुविधा देणे असे आमच्या अजेंड्यावरील विषय आहेत। आगामी काळात ते पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे असे अभिवचनही आमदार राम सातपुते यांनी या प्रसंगी दिले। प्रणितीताई शिंदे ही राम सातपुतेची बहीण आहे। राम सातपुतेची बहीण आहे, आमची भगिनी आहे, माझी मोठी बहीण आहे। आम्ही असं कधीही करणार नाही, आमचा तो संस्कार नाही। आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेलो मी कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे आमचा संस्कार नाही आहे। त्यांनी विकासावर बोलावं, फ्रस्ट्रेशन आलं आहे, साहजिक आहे, सोबत फिरायला कार्यकर्ते नाही आहेत, कार्यकर्त्यांचं नेटवर्क नाही आहे, त्या ठिकाणी विकासावर बोलायला मुद्दे नाही आहे, काय बोलायचं। त्याच्यामुळे स्वतःच्या भोवताली अशा पद्धतीने दुर्दैवाने निवडणूक फिरवायचा प्रयत्न करतायत। परंतु स्पष्ट मी ताईंना सांगतो, ताई तुमची निवडणूक विरोधात जो आहे तो तुमचा भाऊ आहे, त्यामुळे अशा पद्धतीचं राजकारण आम्ही करत नाही। ही काँग्रेसची पद्धत आहे आणि तुम्ही ते वेळोवेळी केलेलं आहे, याचं काय सोलापूरकरांना सांगायची गरज नाही आहे। तुम्ही सोलापूरसाठी काय केलं 10 वर्षामध्ये ते सांगावं। आम्ही सोलापूरसाठी काय केलं आमच्या दोन्ही खासदारांनी, मोदीजींनी, ते आम्ही सांगतो। सोलापूरकर अनुभवत आहेत येत्या काळामध्ये सगळे प्रश्न सोलापूरचे भाजपाचा कार्यकर्ता म्हणून, सोलापूरचा खासदार म्हणून मी सोडू शकतो, हे सोलापूरकरांना माहीत आहे। केंद्रामध्ये मोदीजींचं सरकार येणार आहे, राज्यामध्ये मोदीजींचं सरकार आहे, त्यामुळे त्या ठिकाणी अशा विषयाला आपण विकासाच्या प्रश्नातून बोलावं। मी ताई 100% विकासावर बोलणार। तुम्ही आम्हाला काहीही शिव्या दिल्या तर फक्त विकास, सोलापूरचा विकास आणि विकास। माझ्या घरातले कार्यकर्ते माळशिरसचे जे माझ्या कार्यक्रमाला आले, गेले 5 वर्षामध्ये त्यांना तळहातातल्या फोडाप्रमाणे जपलं आहे। मी काय म्हटलं व्हिडिओमध्ये, अरे धर्मामाने गावातून लीड भाजपला किती भेटलं पाहिजे बरं, कारण माझा कार्यकर्ता आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। कारण आम्ही कार्यकर्त्याला आमच्या घरातलं मानतो, आम्हाला या ठिकाणी भाड्याने कार्यकर्ते आणून काम करण्याची गरज पडत नाही विरोधकांसारखं। आम्ही त्या ठिकाणी घरातले कार्यकर्ते मानतो, भारतीय जनता पार्टी हा परिवार मानतो, त्यामुळे अधिकारवाणीने बोलतो। आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्या ठिकाणी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन ते प्रचार करतायत आणि अशा पद्धतीने बोलतायत। मी स्पष्ट समोरच्या उमेदवाराला सांगतो, ताई तुमची निवडणूक ही तुमच्या भावाची विरोधातली आहे आणि तुम्ही आमची बहीण आहात, त्याच्यामुळे काळजी करू नका। तुमचे कसले व्हिडिओ कोण टाकणार नाही, कुणी काही करणार नाही। ही निवडणूक मोदीजींच्या विरोधात राहुल गांधी अशी निवडणूक आहे। मोदीजीने काय केलं हे या देशातल्या जनतेला माहिती आहे।